हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईची तुंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर इकडे सकाळचे आता 7:15 ते 7:30 वाजलेले आहेत आणि ह्या बाजूला खिडकी असल्यामुळे तिकडनं छान असं कोवळं ऊन येत असतं सकाळी सकाळी आणि मला स्वयंपाक करताना डी जीवनसत्व मिळत असतं. कोवळ्या उन्हामध्ये बसण्यापेक्षा कामं करत असतानाच आपल्याला मिळालं तर खूप उत्तम. तर या बाजूने असं ऊन येत असतं सकाळी सकाळी. नंतर थोड्या वेळाने जाता येते. तर आता म्हटलं आज ना डब्याला फ्लावर आणि बटाटा लाडूबाईची फरमाईश होती. ती कधी नेत नाही, पण म्हटलं चला आज सांगते तर करूया म्हटलं. राजलाही टिफिनला देता येईल आणि लाडूबाईलाही. तर इकडे आता मी फ्लावर कट करून घेतला, बटाटा आणि फ्लावर दोघं मी आता मस्त उकळून घेणार आहेत. 5 ते 7 मिनटं उकळायचं, खूप आपल्याला उकळायचं नाही. त्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण फोडणी देणार आहे. तर इकडे लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेते. एका बाजूला मिरची पण कट करून ठेवलेली आहे मी आणि मग आपण फोडणी देणार आहे. तर इकडे ना आता बिल्डिंगचं थोडंसं काम अजून पेंडिंग आहे, म्हणजे चाललेलं आहे बाकीच्या फ्लोअरचं. त्यामुळे अधूनमधून मध्ये असे आवाज येतील तुम्हाला, तर ते थोडेसे इग्नोर करा तुम्ही. आणि बाकीचे लोक अजून राहायला आलेले नाही आहेत, कारण सामान तर शिफ्ट केलं आहे त्यांनी, पण अजून इकडे बिल्डिंगमध्ये राहायला आलेले नाही आहेत. त्यामुळे आमचं फ्लॅट एकच आहे, इथे अजून आम्हीच राहतो. तर त्यामुळे मधून ते काम करणाऱ्या लोकांचे आवाज येणार आहे तुम्हाला, तर ते थोडंसं इग्नोर करा. आणि आज ना थोडासा वेगळ्या पद्धतीने फ्लावर आणि बटाटा करणार आहे मी. हिरवी मिरची पण घालणार आहे आणि थोडं लाल तिखट पण घालणार आहे, मग त्याचा जरा असा वेगळा आणि छान टेस्ट येतो. तर इकडे आता कणिक पण करून घेते, म्हणजे फ्लावर आणि बटाटा शिजेपर्यंत म्हटलं, उकळून घेईपर्यंत मग कणिक पण आपली छान भिजून जाते. इकडे आता फोडणी द्यायला घेतली. तेल घातले, त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे, हळद घातली अर्धा चमचा, हिरवी मिरची पण घातली, छान फोडणी बसली. कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि छान अशी फोडणी देऊन झाल्यावर त्यावर उकडलेला बटाटा फ्लावर घालायचा आपल्याला आणि कोथिंबीर घालायची. मस्त असं तेलातच त्याला शिजवून घ्यायचं आहे छान. तर आपला फ्लावर बटाट्याची भाजी पण एका बाजूला तर रेडी होते. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की जो माझा किचनचा ओटा आहे ना, तर त्यातला हा जो तुकडा उरलेला होता टाईल्सचा, तर त्यामध्ये मी असं हे पोळपाट तयार करून घेतलं आहे, म्हणजे टाईल्सवाल्याकडनंच करून घेतलं. तर त्याने छान असा शेप तयार करून दिला. तर म्हटलं आज आपण ना त्याच्यावरच चपात्या करून बघूया म्हटलं. तर त्याला स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच मी त्याच्यावर चपात्या ट्राय करणार आहे की बघूया म्हटलं कशा होतात. कारण मी एरवी असं माझं ते जे आपलं लाकडाचं पाट असतं तेच पोळपाट असतं तेच मी वापरत होते. आता म्हटलं याच्यावर करून बघूया. तर आज पहिल्यांदाच त्याला मी आज ट्राय करते. असे मी 2 पार्ट तयार करून घेतले, एक राऊंड शेपमध्ये आणि एक हा वेगळा शेप तयार करून दिला आहे त्यांनी. तर खूप असं मोठं पण नको होतं मला, कारण म्हटलं पण जर डेली यूज करणारं असा, म्हणजे डेली यूज करण्यासाठी पाहिजे होतं मला, मग ते थोडंसं हलकंच पाहिजे होतं. खूप मोठं केलं तर जड पण होतं. तर इकडे आता चपाती आपली लाटून झालेली आणि छान अशी मस्त फुगलेली पण आहे. काही नाही, छान आपल्या नेहमीच्या पाटासारख्याच होतात. तर आज म्हटलं आपण या पाटाचं मुहूर्त करूया म्हटलं आणि त्याच्यावर चपात्या करून घेतल्या. त्यानंतर लाडूबाईचा टिफिन भरायला घेतला. फ्लावर बटाट्याची भाजी आणि चपाती. आणि यांच्या टिफिनला मग मूगडाळ करायची होती, कारण यांना काही फ्लावर बटाटा आवडत नाही. तर म्हटलं थोडासा देईन तुम्हाला आणि मग मूगडाळ मी थोडीशी भिजायला घातली आणि त्यानंतर मग बाकीची मूगडाळच्या भाजीची तयारी करून घेतली. तर थोडंसं पाणी घालून त्याला धुवून घेतलं, म्हणजे त्यातलं स्टार्च वगैरे निघून जातात. थोडा वेळ भिजवली, अगदी 5-10 मिनटं तरी पण छान भिजून जाते, कारण मूगडाळ खूप काही वेळ आपल्याला भिजवायला लागत नाही, छान शिजते मग ती आणि लवकरही पण शिजून जाते. तर या ठिकाणी आता मूगडाळ पण भिजवून दिली मी. नंतर इकडे जिरे मोहरी घातली आहे. तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घातली आणि फोडणी दिली ना तर मस्त असं फोडणी बसते. त्यानंतर हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घातली, हळद घातली अर्धा चमचा आणि आपण जी डाळ भिजवली त्यातलं पाणी काढून घेतलं, ती छान त्यामध्ये परतून घेतली. चवीनुसार मीठ घालायचं, पाणी घालायचं आपल्याला, वरून कोथिंबीर घालायची आणि मूगडाळ चांगली शिजवून घ्यायची. खूप जास्त पाणी घालायची आणि पातळ नाही करायची आपल्याला, खूप थोडीशीच अशी घट्टसर करायची आपल्याला. त्यानंतर आता मूगडाळ वगैरे ते पण रेडी झाले, म्हणजे आता टिफिन आता फ्लावर बटाट्याची भाजी थोडी देणार आहे, नंतर मूगडाळ आणि चपाती असा आजचा काही टिफिन होता. टिफिन पण आता आपला रेडी करून घेते त्यांचा मी. फ्लावर बटाटा तर आजही त्यांना आवडत नाही, पण आज मी देणार आहे थोडासा, म्हटलं आज देऊया त्यांना. पण तरी ना त्यांना म्हणजे आवडला नाही तर ते परत घेऊन येतात.
पण म्हटलं देऊया थोडासा टिफिनला. तर टिफिन पण इकडे आता रेडी झालेला आहे आपला. त्यानंतर सगळी कामं आवरली, म्हणजे स्वयंपाकाची आणि टिफिनची कामं आवरल्यानंतर मग आता म्हटलं चला आज दुसरी माळ आहे आणि मस्त देवीची पूजा करूया म्हटलं. तर या ठिकाणी आता दिवा वगैरे लावून घेते मी आणि धूप अगरबत्ती लावून घेते देवाला. आणि आजचा रंग हिरवा आहे फ्रेंड्स. तर इकडे ना असं जे आपण दांडिया वगैरे खेळायला जातो ना, त्या ठिकाणी तिकीट्स वगैरे असतात. आपल्या गावाला तसं काही नसतं. गावाला आपलं कुठल्याही मंडपात आपण जाऊ शकतो खेळायला. पण इकडे मी ज्यावेळेस सुरुवातीलाच आली होती ना, तर त्यावेळेस मला माहीत नव्हतं. मी बघत होती की खूप सारी गर्दी असायची, पण म्हटलं मग या ठिकाणी आपण जाऊ शकतो की नाही. तर बघितलं तिकडे तर तिकीट होतं आणि तिकीटही खूप जास्त होतं, म्हणजे 200-250 रुपयापर्यंत. तर जरा आपल्याला जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. तर आम्ही एकदा गेलो होतो, म्हणजे मागच्या वर्षी नणंदबाई मला घेऊन गेल्या होत्या. तर त्यावेळेस मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर त्यावेळेस पण आम्ही गेलो होतो नणंदबाईंसोबत आणि मग त्यावेळेस 1-2दा गेलो आणि मग नंतर काही गेलो नाही, कारण खूप उशीर व्हायचा आणि खूप गर्दी पण असते त्यामुळे. आता इकडे माझी बाकीच्या कामांची गडबड चाललेली असते, म्हणजे आता स्वयंपाक वगैरे तर झालेला असतो, पण जी इतर कामं असतात आपली रोजची, तर मग त्यानंतर किचन ओटा वगैरे तो आवरायचा असतो. तर इकडे आता ते क्लीन करून घेते, आधी भांडी वगैरे काढून घेते म्हटलं. मग भाजी वगैरे जी आपली उरलेली असते दुपारी जेवणासाठी ती काढून घेते आणि त्यानंतर मग पुढची कामं. तर कसं होतं ना, म्हणजे एकदाच सगळी भांडी आपली निघून जातात. असं खूप काही राडा होत नाही किचनमध्ये आणि पसाराही दिसत नाही, क्लीन दिसतो मग किचन आपला. तर इकडे तुम्ही बघू शकता की क्रॉकरी सेटचं जे माझं वरचं जे युनिट आहे ना, तर त्यामध्ये पण मला क्रॉकरी सेट आणायचे आहेत बाकीचे. आणि बाकीचे आहेत आता, म्हणजे घरात तेवढं मी लावणार आहे, पण ते खूप मोठं आहे, त्यामध्ये अजून काहीतरी पाहिजे ठेवायला. तर म्हटलं आपण आता निवांत जाऊया एकदा डीमार्टमध्ये वगैरे आणि मग तिथनं आणायला लागणार आहेत ते. तर बघूया म्हटलं आता कसं काय ते जमतं ते. तर आता ना इकडे हा जो मग आहे ना, तो त्याला पण असे तेलकट हात वगैरे लागतात, कारण मी स्वयंपाकासाठी पाणी घेत असते. सारखं पाण्याजवळ जाऊन पाणी घ्यायला मला त्रास होतो, म्हणजे वेळ जातो माझा तेवढा स्वयंपाक करताना. तर मग मी तो मगच असा भरून ठेवते जवळ, म्हणजे मग आपल्याला पाणी घेता येतं. तर या ठिकाणी आता थोडेसे जे चहाचे कप वगैरे होते ते मी इकडेच घासून घेते आणि भांड्यांचं जे वॉशिंग एरिया बाहेरच्या साईडला, तर त्या ठिकाणी मी घासते. इकडे फक्त थोडेफारच असे कप वगैरे चहाचे तेवढंच मी घासते. आता हे क्लीन करून घेते, कारण आता ना हे काय झालं की हे जे सिंक आहे ना, ते असं ब्लॅक कलरचं आहे, त्यामुळे त्याला लागलीच असे डाग दिसतात. मग ते थोडं स्वच्छ करून घ्यावं लागतं. तर या ठिकाणी आता ते तेवढं क्लीन करून घेते मी. रोजच्या रोज साफ केलं की ते स्वच्छ राहतं आणि खूप मोठं पण आहे, तर छान होतं आपल्याला. ऐसपैस आहे मोठं. बाकीचे त्याचे जे ॲसेसरीज आहेत ते यायचे आहेत अजून, म्हणजे सोप आणि ग्लास वॉशर वगैरे असं 2-3 वस्तू आहेत, त्यामध्ये ते ॲड करायच्या आहेत. ते अजून आलेल्या नाही आहेत कंपनीकडून, तर त्या पण लावायच्या आहेत. त्यानंतर मग सगळं आवरलं, किचन क्लीन केलं आणि मग निवांत जेवायला बसले. आणि जेवण झाल्यानंतर मग पुढची कामं म्हटलं बघूया काय चाललं आहे. तर आता तर बाकीचं मग ब्लॉग वगैरे एडिटिंग जे असतं माझं, मग ते दुपारून मी करत असते. तर या तुम्ही पण जेवायला फ्लॉवरची भाजी, मूग डाळ आणि चपाती, लोणचं असं आजचं काही जेवण होतं. तर या ठिकाणी आता जेवणाचं माझं आटोपलं की मग त्यानंतर म्हटलं पुढच्या कामांचं बघूया जरा. तर या ठिकाणी ना आता काय झालं होतं की हे जे स्वस्तिक आहे ना मधला, म्हणजे स्वस्तिक काढून घेतला आहे मी आणि आजूबाजूला ज्या आपण स्वस्तिकच्या आजूबाजूला ज्या रेषा देतो, तर ते ब्रासचं असं बनवलं आहे, पण ते एक उलटं बनवलं गेलं होतं आणि ते आम्ही बघत होतो त्यावेळेस लक्षात आलं. तर ते आता द्यायचं आहे पुन्हा करायला आणि ते मेन डोर जे आहे त्याच्यावर आम्ही ते लावणार आहोत. तर आता बघूया म्हटलं कसं काय ते. त्यानंतर आता संध्याकाळीचे वाजले होते 5:15 आणि राज घरी आला होता. त्याचा जरा स्कूलमध्ये पेपर होता, म्हणून तो आज टिफिन कमी घेऊन गेला होता. की म्हटलं की मम्मा मला ना झोप येते जास्त जेवण झालं की, म्हणून माझं जरा टिफिन कमी दे. म्हणून त्याला आल्यावर भूक लागली होती, तर म्हटलं की मला मॅगी करून दे. म्हटलं चला. तर आणि म्हणजे रोज नाही देत मी, कधीतरीच मॅगी देते. दिवा वगैरे लावून घेतला आहे, धूप अगरबत्ती लावली देवाजवळ, संध्याकाळची पूजा झालेली आहे. आणि आता वाट बघते आहे दोघं मुलांची आणि मामाची त्यांच्या, कारण ते दोघं त्याला पाणीपुरी खायला घेऊन गेलेले आहेत. खूप दिवसांपासून त्यांना खायची होती. तर ते आल्यानंतर मला पण बाहेर जायचं आहे, कारण माझं काय किराणा संपलेला आहे. इथे आल्यापासून मला बाहेर जायला जमतच नाही आहे, कारण दिवसभर काय कामं चालतात माझी आणि तोपर्यंत मग संध्याकाळ होते. मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी, त्यामुळे बाहेर जाणंच होत नाही. पण आता किचनमधल्या खूप साऱ्या वस्तू माझ्या संपलेल्या आहेत आणि त्या लागणाऱ्या वस्तू आहेत. तर म्हटलं आता आपल्याला स्वतःच जावं लागेल, कारण स्वतः किराणात तिकडे बघितलं की मग काय आठवतं आपल्याला की काय राहिलं आहे असं. पण मग असं सांगितलं की आणायला 1-2 वस्तू, मग ते हे होतं. आणि आता म्हणजे मला घरपोच किराणासाठी पण थोडं
थोडंसं हे करायचं आहे, विचारायचं त्यांना की घरपोच वगैरे आणून द्याल का, म्हणजे मग महिन्याचा किराणा एकदा भरला की मग टेन्शन नसतं की काय संपलं की काय, आपल्याला महिन्याला येतो किराणा व्यवस्थित एकदाच आपण लिहून ठेवला की. तर म्हटलं ते पण करून या म्हटलं आता. तर आता त्यांचीच वाट बघते, ते आल्यानंतर आपण निघूया. आणि इकडे आल्यावर पण आता म्हणजे खूप असं लांब जावं लागणार नाही आहे, जवळच आहे. एक डी-मार्ट पण जवळ आहे या ठिकाणी आणि सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात आपल्याला. तसंच इकडे किराण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पण एक आहे अजून एक व्हिजन मार्ट म्हणून, ते पण जवळच आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात, खूप काही असं फिरफिर करण्याची गरज पडत नाही. सगळं इथं अगदी जवळच आहे, म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी चालेल. त्यामुळे पण तेवढंही सध्या जाणं होत नाही आहे, कारण सध्या ना घरातली कामं आणि खूप असं चाललेलं आहे माझा पसारा. तर बघूया आता, आणि ते आल्यानंतर मग आपण जाऊया बाहेर. आणि आता निघालो आम्ही दोघं भाऊ बहिणी बाहेर, कारण किराणा घ्यायचं होतं, मग अशीच बोलले तुम्हाला. तर भाऊ म्हटलं की आपण गाडीनेच जाऊया, म्हणजे मग जास्त किराणा असेल तर गाडीत व्यवस्थित ठेवता येईल. खूप काही लांब नाही आहे, पण तरी मग तो म्हटलं की ठीक आहे आपण जाऊया. तर आता आम्ही आलो इकडे डी-मार्टला, आणि डी-मार्टला बघा दिवाळी चालू झाली आहे नाशिकमध्ये. मस्त असं सजवलं होतं लायटिंगने वगैरे. तर या ठिकाणी आलो, आणि जे आम्हाला घ्यायचं होतं सगळ्या वस्तू, फ्रोझनच्या वस्तू, इकडे मटार वगैरे होते. तर ते लाडूबाईला आवडतात म्हणून म्हटलं घेऊया, पुलाव वगैरे करण्यासाठी चांगले असतात ते. आणि कधीतरी आपल्याला पावभाजी वगैरेमध्ये पण लागले तर आपण टाकू शकतो. तर हे 1 किलोचा पॅक मी घेतलेला आहे. त्यानंतर इकडे किराणा वगैरे घेतानाच कपडे दिसले, तर कपडे दिसले की आपल्याला जरा पुढे जाऊसं वाटत नाही, तर बघितले मी. आणि मला कुकर पण बघायचा होता, पण म्हटलं नंतर घेऊया, कारण माझा जो कुकर आहे ना तर त्याचा वॉल वगैरे खराब झालेला आहे. तर म्हटलं नवीन एखादा कुकर बघू म्हटलं छोटासा. त्यानंतर बाकीचा किराणा घेतला, आणि मुलांना हे ब्रश पाहिजे होते ते पण घेतले. तर इकडे पण आता बिल वगैरे करणं चाललेलं आहे, आणि किराणा काढून घेतला आहे ट्रॉलीमधनं. मग आता भाऊ गाडी घेऊन येतो म्हटलं वरती पार्किंगमधनं. तर फ्रेंड्स, असेच ब्लॉग बघत राहत जा, आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.